हरे हरे कवरदेह विठ्ठल श्री ज्ञानदेव प्रभु रामचंद्र भगवान की जय। पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री संत बापू साहेब महाराज की जय। संत मोतीराम महाराज की जय। पै भक्ती एकमी जाणे तेथ सानथोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलते। प्रस्तुत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये तरटगाव मुक्कामी प्रवचनाचा योग आहे। बापूसाहेबांच्या अधिष्ठानावरती चालत असलेला रोकडा सावरगाव वासियांचा हा दिंडी सोहळा आणि या दिंडी सोहळ्यामध्ये सर्व भाविक आपापली सेवा बजावत आहेत। प्रत्येक जण यथामती यथाशक्ती परमार्थ कार्यामध्ये सक्रिय आहे। या सर्वांनाच साधुवाद आशीर्वाद। सेवेसाठी निवडलेली मुली ज्ञान विज्ञान योग अध्याय क्रमांक 7 आणि 7व्या अध्यायामध्ये भगवान अर्जुनाला सांगतायत, अर्जुना मला एकच माहिती आहे, पै भक्ती एकमी जाणे। मला फक्त भक्ती माहिती आहे। भक्त लहान आहे मोठा आहे, या जातीचा आहे त्या जातीचा आहे, ज्ञानी आहे अज्ञानी आहे, गरीब आहे श्रीमंत आहे, याच्याशी मला कसलंही देणं घेणं नाही। मला एवढंच माहिती आहे तो भक्त आहे। पै भक्ती एकमी जाणे तेथ सानथोर न म्हणे। आम्ही कशाचे पाहुणे? आम्ही भावाचे पाहुणे भलते। ओवीचा सरळ सरळ अर्थ होतो, देवाला फक्त भक्तीशी देणं घेणं आहे। तुमचा लहानपणा मोठेपणा देवाला काही देणं घेणं नाही। भगवंतावर भाव ठेवून तुम्ही करत असलेली भक्ती आणि त्या भक्तीशीच भगवंताचं नातं आहे। म्हणजे भगवंतानं वाळलं पण सांगून टाकलेलं आहे, आम्ही भावाचे पाहुणे भलते। भाव कोणाचा कसा असेल? मला प्रत्येकाचा भाव वेगळा आहे। देव एकच आहे पण भाव वेगळा आहे, आणि जसा भाव तशी त्याची प्रचिती। देव एकच आहे, भाव वेगवेगळा आहे। काही अज्ञानी जीव काय म्हणत असतात, भाव ठेवील तिथं देव आहे, किंवा आपण ज्याच्यावर भाव धरून तो देव आहे, असं होत नाही। आपण रोकडा सावरगावच्या एका माणसाला सर्वांनी ठरवलं, आजपासून मुख्यमंत्री समजू। समजल्यानं होणार आहे का? तसं जो देव आहे तोच देव आहे। हा, त्याच्यावर तुमचा भाव कसा आहे आणि तुमची भावना जशी आहे तो तुम्हाला तसा प्रतिसाद देतो। मल्लानाम सुनिर्निर्णाम नश्वर
स्त्रीणाम स्मरो मूर्तिमान गोपाणाम सजनो सताम स्थितिभुजाम शास्त्रास्त्र पितेषु मृत्युर्भोजपती विराज विदुषा. होय, कर्णाला कृष्ण मृत्यू दिसत होता, गोपालांना कृष्ण सखा दिसत होता, आजीबाईला कृष्ण नातू दिसत होता. बरोबर आहे. राधेला कृष्ण, तिचा जसा भाव आहे तसा दिसत होता. देव मात्र तोच आहे. तसं आपण जशी भक्ती करू, एखाद्या योद्ध्याला कृष्ण योद्धा वाटत होता, साधकाला कृष्ण गुरु वाटत होता, स्त्रियांना कृष्ण सुंदर दिसत होता. तसा देव म्हणतोय, पै भक्ती एकमी जाणार. तुम्ही मला कोणत्या भावात भजतात, आणि त्या भावनेतून तुम्ही जी माझी भक्ती करताय तिच्याशीच माझा संबंध आहे. बाकी आम्हाला तेथ सान थोरण म्हणी. नाही तर बरेच जणांना वाटतं महाराजाला देव अगोदर प्रसन्न होतो, असं नसतं. बरीच महाराज तशीच राहिले आणि शबरी जिंकली. होय, कोण जिंकली? शबरी जिंकली. महाराज तशीच राहिले महाराज. त्यामुळे लक्षात घ्या, प्रत्येकाची स्थिती वेगळी आहे, प्रत्येकाचा अधिकार शक्ती वेगळी आहे. आज आपली दिंडी चालवत असताना प्रत्येकाचा अधिकार, प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे. ज्याला स्वयंपाक बनवता येतो त्यांनाच बनवता येतो, ज्यांना भजन करता येतं त्यांना भजन सुंदर करता येतं. आता आपले सकाळचे दादा आप्पा, त्यांच्याकडे बघितलं की सर्वांना प्रेरणा मिळते. ते नुसतं दिंडीत आहेत एवढ्यावरून दिंडीचं भक्तिमय वातावरण होतं. कारण 90व्या वर्षी पहाटे 3ला उठणं, स्नान करणं आणि आपापली पूजापाठ करून, कामाचं असेल तर बोलायचं, नाही तर शांत राहायचं. चालतं बोलतं विद्यापीठ आहे महाराज. कारण समाजावर बोलण्यापेक्षा वागण्याचा प्रभाव पडतो. समाजावर प्रभाव कशाचा पडतो? तुम्ही बोलण्यात चतुर आहेत, पण जर वागण्यात ढिले असाल का, समाजावर प्रभाव फार काळ टिकत नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलं, शाब्दिकाचे काम नाही येते. आता काही जणांमध्ये कला असते, काही जण समोर चालतात, काही जण झेंडे घेतात. आता आमचे रुपडे साहेब असते, आपले गोडके साहेब, त्यानंतर आमचा गणेश सुंदर झेंडा घेऊन चालतात. त्यांचा झेंडा बघितला की आमच्यासारखी चुकलेली माणसं सोबत. माता मौल्या सुंदर पावलं खेळतात, भजन करतात, आणि भजनाचं नेतृत्व आमचे कल्याण दादा चांगलं करतात. कल्याण दादा असतील, आमचे फुले दादा असतात, आणि विनेकरी वयस्कर आहे. म्हणलं मी चुकतील, मला लगेच दुसऱ्या दादांनी सांगितलं, म्हणजे आखी दिंडी चुकल पण ते चुकत नाही. प्रत्येकामध्ये एक गुण असतो, आणि या सर्व भजनांना घेऊन चालणं, त्यांची मोठ बांधणं, हे पण एक कौशल्य आहे. पांडुरंगाची रोज पूजा करणार, त्यांनी भारी गंध लावला मला नंबर 1. आमच्या आप्पाकडे बघितलं की मन प्रसन्न होत.
कोणतंही काम असू द्या, महाराज मी करू का, हा पहिला शब्द असतो आपण. मला पलीकडच्या माणसांना बॉटल पाहिजे होती, पाणी बॉटल, इकडून एक टाकू लागला. आपण काय म्हणले, मी देऊ का, अभिमान नाही, सेवेचा भाव. कोण दोन माणसं ओळखीची नाही, माऊलींच्या वारीत आहेत ना, मला त्यांची सेवा करायची, हा भाव आहे. आणि या भावातच देव आहे. आणि दिंडीचे चालक तर असे आहेत, चालक शब्द सुद्धा वापरू देत नाहीत, सेवक आहे. आणि लक्षात घ्या, जिथला चालक सेवक असतो ना, आज भारत एवढा प्रगती करतोय त्याचं एकच कारण आहे. पंतप्रधानांनी पहिल्या दिवशी सांगितलं, मी पीएम नाही, मी पंतप्रधान नाही, मी प्रधान सेवक आहे. कारण जिथला प्रमुख सेवकाच्या भूमिकेत असतो, ती कोणतीही गोष्ट असू द्या ती मोठी होते. आता आपले मारुती महाराज, एक गोष्ट लक्षात घ्या बरं, जी माणसं अनेक वर्ष ज्यांची तपश्चर्या केली, साधनेची प्रत्येकाची परिपक्वता वेगळी असते, पण त्यांची 40 वर्षाची साधना आहे, सर्वांना मान्य करावं लागतं. बरोबर आहे. आणि ज्या ठिकाणी साधना आहे, आपण प्रत्येकातून एक गुण घेतला पाहिजे आणि प्रत्येकाला त्याच्या त्याच्या गुणानुसार स्थान दिलं पाहिजे, द्यायचं. आता आमच्या गावामध्ये एक पुजारी आहेत, बाबू महाराज, डोळ्यांना आंधळे, नित्याची सेवा करतात. 15 दिवसाला पंढरपूर, 15 दिवसाला म्हणजे महिन्यात पंढरपूर 15 दिवसाला, आणि आळंदी दुसऱ्या 15 दिवस वारी करतात. बोलायचा स्वभाव पटकन, गेलं की फाडकन बोलणार, गरीब असो श्रीमंत असो की कोणी असो. पण एक गुण आहे, रोजचा काकडा, रोजची दुपारती, आणि वैताग वैताग करतील पण परमार्थावरच बोलणार. आम्हाला एकच कळतं, त्यांच्याकडून परमार्थ शिकावा. एक अन दोन नाही, 50 शिव्या देतात. किती स्वभाव आहे. आता काही स्वभावात सुधारणा होण्याचं वय निघून गेलेलं आहे. आपण काय घ्यावं, आपुली आपण, बरोबर आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आदरार्थी मानून आपल्याला माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या सोबत चालायचं. आणि कुठं पोहोचायचंय, भेटेन माहेरा, माहेराला जायचंय, आनंदात जायचंय, आणि देवाशी सोयरी करायची. कोणाशी? देव करा धनी. भगवान म्हणतायत, पै भक्ती एकमी जाणे. माणसाला भक्ती शिकता येते. आता आपला ड्रायव्हर आहे, त्याचं काम तंतोतंत करतो. एरवी तो सगळ्यामध्ये मिसळेल न मिसळेल, त्याची सेवा तो व्यवस्थित बजावतो. आपला गजू दादा सध्या आपला तो लाडका माणूस झालेला आहे, सगळ्यांची काळजी घेतो. महाराज हे करू का, ते करू, कारण एकट्याचा नाही खेळ. स्वयंपाक करणाऱ्या माता माऊल्या असतील, मी सगळ्यांची नाव आज का घेतो माहिती का?
आपलं योगदानाकडे लक्ष नसतं. आता आपले मुंडे मामा दवाखान्यातून आणल्याबरोबर टेम्पोवर चढले की नाही. एखादा म्हणलं असतं मला आताच लाईन लावले. ही सेवा देवाला आवडते. महाराजाला दिसत नसेल हो, आमच्या सारख्याला नाही दिसत, त्याला दिसलं. आणि आपण सेवा महाराजाची करतोय तर त्याची करतो. अपेक्षा मालकाकडून करावी. कोणाकडून करावी? अपेक्षा मालकाकडून करावी. नातं सुद्धा मालकासोबतच ठेवावं. आपाचं सकाळी सकाळी शिवलीलामृत पारायण, हनुमान चालीसेचं पारायण. साधनेत बलवान आहेत. आणि आपले 2-4 विषय झाले आता प्रवचनामध्ये. नामाच्या दृढव्रतावर चिंतन झालं. त्यानंतर काल ज्ञानावर चिंतन झालं. आणि दररोजच्या चिंतनाचा विषय म्हणजे नामचिंतन अखंड केलं पाहिजे. आणि भाव धरून नामचिंतन केल्यानंतर होतं काय, थोडा होतं काय याच्यावर बोलू. कारण फायदा झाल्याशिवाय माणसं करतील का बाबा? एखाद्या गोष्टीचे फायदे माहिती झाले की करण्यात फरक पडतो. भगवंतावर समर्पित जीवन ज्यावेळेस भक्त जगतो ना, त्याला संत म्हणतात. आणि अशा संतांच्या संगतीचा पृथ्वीवर परिणाम होतो. नाथ महाराज सांगतायत, सत्संगे धरा सधर, भूते वागविते निरंतर, सांडोनी कठीणत्व प्रकार मृदू अरुवार. सगळीकडे जर संत असतील तर पृथ्वी धैर्यवान बनते. धैर्यवान पृथ्वी बनणं म्हणजे आज माऊलींच्या पालखी मार्गावर येत असताना कोणाला तरी भीती वाटते का? कारण सत्संगती ओलावली, अति शांती धरेशी आली, एकात्मता विस्तारली, वर्तो लागली अविरुद्ध. आज आपल्या विरुद्ध इथं कोणीच वागत नाही. प्रत्येक जण माऊली म्हणतोय. आता कृष्णदादा म्हणले दवाखान्यात एक छोटी मुलगी आली, बाबा तुमचं काय दुखतंय? दादा म्हणले काही दुखत नाही. नाही म्हणली मला सेवा करू दे. चांगल्या शिक्षण घेतलेल्या मुली वारकऱ्याची पाय दाबावीत ही आपली संस्कृती आहे. आणि पाय दाबले, तिने सेवा मागितली. संतांच्या संगतीचा पृथ्वीवर झालेला परिणाम आहे. वर्तो लागली अविरुद्ध. विरुद्ध वागते का? प्रत्येक जण माऊली हे घ्या, माऊली ते घ्या, माऊली या, माऊली बसा, माऊली खा, माऊली प्या आणि माऊली राहा. याच्या पलीकडचा शब्द आहे का? हा सत्संगतीचा फायदा पृथ्वीवर आहे. महाराज वाऱ्यावर काय परिणाम होतो? वायू सत्संगा लागला, चंचलत्वा फुले विसरला. चंचलपणा वाऱ्याचा गुणधर्म आहे. वाहने वारा शांत वाहतोय ना सध्या? चक्रीवादळ वगैरे आले का? नाही. कारण नाम चिंतनाचा हा प्रभाव आहे. महाराज आषाढी कार्तिकीच्या वारी असल्यामुळे महाराष्ट्रात महापुराचे धोके येत नाहीत. नाहीतर बऱ्याच राज्यामध्ये मोठी पूर येतात. मी म्हणत नाही की तिकडे चिंतन घडत नाही,
पण आपल्याकडे 100% चिंतन घडतं. इकडं कधी घडत असेल, कधी वाऱ्यावरचा सत्संगतीचा प्रभाव, पाण्यावर सत्संगतीचा प्रभाव काय होतो? सत्संगती झाली जीवना, विसरोनी अधोगमना, ऐक्यव्रती सकळ जना, अति स्वादन मधुरत्वे. पाण्याला सत्संगती झाली की महाराज पाणी खाली, पाण्याचा स्वभाव आहे खाली जाणे, आणि संतांचा स्वभाव आहे खाली जाणाराला वर वर. बरोबर आहे का? संतांचा स्वभाव काय? खाली जाणाराला वर ओढणे. आणि प्रत्येकाच्या मुखात जर नामचिंतन असेल ना, तर पाणी खाली जातं. पण नामचिंतन असेल तर पाणी उंजळीनं पिता येतं. अगोदर गावोगाव सत्य असताना पाणी वड्याचं पित होती लोक, तरी कोणाला सर्दी होत नव्हती, पडसं होत नव्हतं. पण आता नवी पिढी निघाली महाराज, रामराम म्हणायची लाज वाटायली. लाजच नाही पण वाटायली. काय गुड मॉर्निंग निघाले. मला खरं सांगा, गुड मॉर्निंग म्हणण्याचा फायदा काय? मनात प्रेम नाही, समोरच्याला म्हणते गुड मॉर्निंग. सकाळचा प्रहर रामाचा, नाव कोणाचं घ्यावं? रामाचं. रामराम म्हणल्याचा परिणाम आहे विसरोनी अधोगमना, पाणी खाली जायचं विसर. आणि ऐक्यव्रती सकळ जना, सगळ्यांना समान पद्धतीत शुद्ध पाणी मिळतं. अति स्वादन मधुरत्वे. आज पाणी सगळ्यांना सारखं आहे का? जर पाणी सगळ्यांना सारखा असता अजे, पाण्याच्या बिस्लरीच्या बॉटलला इतकी गर्दी पडली नाही. प्रत्येक पाण्याची चव वेगळी आहे. आणि श्रीमंत लोकांना बिस्लरीतलं मिळालंय, पण प्रत्येकाला मिळते का? इथं मिळतं बिस्लरीचं पाणी सर्वांना फक्त इथं मिळतं. कारण हा सत्संगाचा पूर आहे. प्रत्येकाला स्वाद असलेलं पाणी इथं सत्संगतीत मिळतं. पण जगात सगळीकडे स्वच्छ पाणी, निरोगी पाणी पाहिजे असेल, रामनाम पाहिजे. काय? कारण तुम्ही आम्ही राम नाम या पाण्यात जगणारी मासे आहेत. आज जेवढं काही जग जगतंय ना, ही रामराम म्हणणाऱ्यांच्या उपकारावर जगतंय. ज्या दिवशी रामराम म्हणायचं बंद होईल, पाण्याच्या बाहेर काढलेला मासा कमी तडपतो, माणसं त्यापेक्षा तडपून मरतात. आजही मरत आहेत, पण एकेकाला धरून मारलं जाते. त्यामुळे बातम्या ओपन होत नाहीत. झालेल्या बातम्यांकडे लोक लक्ष देत नाहीत. कृष्णदादा, तुम्हाला समजत असेल मी काय बोलतोय. समुद्र एक तळ आहे, आणि तळ उन्हाळ्यामध्ये पाणी आटू लागलं तर काय होतं माहिती? छोटी छोटी ढवं बनतात. बरोबर? आणि त्या डोहामध्ये मासे असतात आणि ती पकडणं सोपं. तसं नाथ महाराज सांगतायत, पृथ्वीवर सगळीकडे जर रामराम म्हणणारे असतील तर तो भरलेला तलाव आहे. आणि जसं जसं रामराम कमी होईल तसं डोह बनतात.
आज पाकिस्तानचा भारत कोरडा पडला रामनामावर, बरोबर आहे. तिथली माशी सुद्धा संपली, तडपू तडपू मेली. 1947 ला पाकिस्तान मध्ये 23% हिंदू होते. किती? आता अर्ध्या टक्क्याच्या आसपास आहेत. ही सगळी रामनाम कमी झालं म्हणूनच मेली ना. दुसरा भाग कोरडा पडला तो बांगलादेशचा. भरपूर प्रमाणात हिंदू होते, आज 7% आले, संपली ना. भारतात सुद्धा अनेक राज्यांमधून रामराम म्हणणारे कमी होत राहिले. हा डोह कोरडा होतोय. महाराष्ट्रात थोडं पाणी जास्त आहे म्हणून इथं राहणाऱ्या माशांना म्हणजे माणसांना वाटतं की सगळं बरं आहे, बरं चाललंय. परंतु जसा जसा डोह कोरडा होईल, मी नाही बोलत, ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जळचरा जळ सांडे आणि तत्क्षणी मरण मांडे, स्वधर्मोहा तेने पाडे विसंबो नये. माशानं पाणी विसरू नये आणि माणसानं धर्म विसरू नये. आजकाल बोलताना इतका व्हायरस घुसलाय महाराज. लोक म्हणतात चांगलं वागावं माणसानं, धर्माची काय गरज आहे. हे बोलणं कसं आहे माहितीये का? रस्त्यानं नीट चालावं, डोळ्याची काय गरज आहे असं दाबून बोललं. रस्त्यानं नीट चालावं, डोळ्याची काय गरज. नीट चालेल का? आंधळिया गरुडाचे पंख कोण उपयोगा जाती माऊली म्हणतात. आंधळ आहे, त्याला स्पीड इतकी दिली की त्याला गरुडाचे पंख जोडले. त्या पंखाचा त्याला फायदा होईल का धोका? एका धडाक्यात डोंगराला आपल्याला की जागेवर मोडतो मारत, पाणी सुद्धा मागत. तसं धर्माचं ज्ञान नसणाऱ्याकडे असलेली संपत्ती, असलेलं धन ही विपत्ती आहे. संपत्ती एका ठिकाणी नाथांनी ओवी लिहिलेली, श्रीराम स्मरणाशिवायची संपत्ती म्हणजे विपत्ती. श्रीराम स्मरणाशिवायची संतती म्हणजे सुद्धा विपत्ती. महाराज, सध्या जगावर एकच संकट आहे, ग्लोबल वॉर्मिंग म्हणतात. कोणतं? या ग्लोबल वॉर्मिंग वर नाथ महाराजांनी ओव्या लिहिल्या. सत्संगाला धले आकाश, खुपोडीने पैकोणास, विसरून या निरवकाश, विरक्त उदास सर्वत्र वसे. आपुल्याच निज देही, शीत उष्ण प्रचंडधारी, न लिंपे एकही विकारी, सत्संग थोरी एवढी. एकनाथ महाराज सांगतात, आकाशाच्या अंगात 3 विकार आहेत. प्रजन्य, शीत आणि उष्ण. उष्ण म्हणजे उन्हाळा, शीत म्हणजे हिवाळा आणि प्रजन्य म्हणजे. आणि सगळीकडे जर माणसं रामराम म्हणणारी असतील ना तर आकाशाला एकही रोग होत नाही. एकही रोग होत नाही. पाहिजे तेवढा पावसाळा, पाहिजे तेवढा हिवाळा आणि पाहिजे तितकाच एअर कंडिशन घरात बसवायची गरज नाही. निसर्गावर एवढी सत्ता आहे की मागेल तसाच निसर्ग वागेल. पण सगळीकडे प्रत्येक जण कसा जगला पाहिजे? भक्त म्हणून जगला पाहिजे. प्रत्येक जण भक्त बनला पाहिजे, भक्त. आणि प्रत्येकाचं जीवन राम अनुसंधानानं पाहिजे. कसं?
राम अनुसंधानानं. बघा, रामचंद्र प्रभूंची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पंतप्रधानांनी एक वाक्य वापरले, राम से राष्ट्र आणि देव से देश. राम से राष्ट्र. कशापासून राष्ट्र? रामापासून राष्ट्र. आणि हे सत्य आहे बरं का. आणि आपलं राज्याला काय म्हणतात? महाराष्ट्र. काय म्हणतात? महाराष्ट्र. मग महाराष्ट्राची व्याख्या काय? जय श्रीराम से महाराष्ट्र. राम से राष्ट्र असेल तर जय श्रीराम से महाराष्ट्र. कारण आपल्याकडे थोडा अतिच पाहिजे. कारण ही भूमी कोणाची आहे? संतांची भूमी. संतांनी अशा परंपरा बांधल्या. माऊलींनी वारकरी संप्रदाय स्थापन केल्यानंतरच्या ज्या परंपरा आहेत, माणूस मेला तरी 13व्याला कीर्तन असतं. ती कीर्तन रामचंद्र प्रभूंच्या वर्णनाचंच असतं. लक्षात आलं का? कारण परंपरेंनी समाज बांधलाय आणि सेवेत समाजाला आणलंय. कारण जोपर्यंत समाजाला जोपर्यंत मोठ्या माणसाची सेवा घडत नाही. मला सांगा, तुम्हाला मुख्यमंत्र्याला भेटायचं, मुख्यमंत्री उदाहरण, आणि मुख्यमंत्र्याच्या घरी भांडी घासणारी बाई आहे. कोणाच्या घरची? मुख्यमंत्र्याच्या घरची भांडी घासणारी बाई आहे. आणि जवळ एक आमदार राहतो. तुम्ही जास्त किंमत कोणाला द्याल? मुख्यमंत्र्याला भेटण्यासाठी. भांडे घासणाऱ्या बाईचं जास्त असतं. कारण आमदाराला मुख्यमंत्री भेटतीलच असं काही नाही. भेटतील, पण त्याला वेटिंग लावावी लागेल, तारीख घ्यावी लागेल. पण भांडे घासणारीचा रोज संबंध आहे ना. सेवा. मी कशावर येतोय? सेवा. अनुसंधानात देव ठेवून अखंड सेवा आणि अखंड चिंतन. अखंड जप कशासाठी गरजेचं आहे माहिती का? विसरल्यानंतर लोक दुसरीच भूत आणून पुढे उभे करतात. याला देव म्हणा म्हणतात. आमचा समाज तर इतका येडा आहे. शिवाजी महाराजांनी अफजल खान गडाच्या पायथ्याखाली पुरला. वरी जाऊन महाराजाचं दर्शन घेत नाहीत, खाली जाऊन अफजल खानाचं दर्शन घेत. ही वस्तुस्थिती आहे बरं. मला सांगा, महाराजांच्या पाया पडाव का अफजल खान? पडा म्हणले पडा. अज्ञानी जीवाचं कसं असतं? ओघाच्या माग चालतात, त्यामागची सिद्धांत लक्षात येत नाही. आता वारीमध्ये थोडेसे हलके आल्यात बघा. हलकी येणं गैर नाही, पण हलकीवर नाचायची सवय लागली आणि 2-4 वर्ष जर नाचू दिलं तर पुन्हा डॉल्बी आणते. बरोबर आहे का? आणि परंपरेला फाटा असा वेळीच रोखणं गरजेचं आहे. खरं तर अगोदरच अधिसूचना जारी केली पाहिजे. वारीत आलेल्या हलकीला 5,000 दंड. कारण हलकी हे वाद्य रजोगुणाचं आहे. कोणत्या गुणाचं आहे? वाजल्याबरोबर तुमच्या अंगातली शिस्त निघून जाते. हात होय, वाकडे तिकडे हात सुरू होतात.
प्रत्येक वाद्य वेगळं आहे. म्हणून आपल्याला साधू संतांनी कोणकोणती वाद्य सांगितली? लावणिया, मृदंग, श्रुती, टाळ, घोष, सेवू ब्रह्मरस आवडीने. त्यामुळे लक्षात घ्या मायबाप, देवाचं नातं कशाशी आहे? पय भक्ती एकमी जाणे. आपल्याला जीवनात काय बनायचंय बाबा? भक्त बनवायचं. काय करायचे? भक्ती करायची. कोण कमवायचं आहे? देव कमवायचा. पण कसं आहे, ज्याच्या शिरावर बाप आहे ना त्याला चिंता नाही, आणि ज्याचा बाप श्रीमंत आहे त्याला तर चिंताच नाही. आणि मनुष्य जन्मामध्ये श्रीमंत बापाची लेकरं होत, याची आपल्याला फक्त जाणीव करून घ्यायची. त्या क्षणी दारिद्र्य नष्ट झालेलं असेल. दारिद्र्य कधी निर्माण होतं माहितीये का? चिंता केली की जीव दारिद्र्यात जातो, चिंतन केलं की जीव श्रीमंत होतो. आपण ज्यावेळेस जीव दशेला मान्य करतो त्यावेळेस चिंता करतो. ईश्वराच्या अस्तित्वावर ज्यावेळी आपल्याला शंका येते त्यावेळी आपण काळजी करतो. भगवान सदोदित आहेत हे मान्य असेल, त्या अंतःकरणाला काळजी नाही. आणि ही भावना असणार प्रत्येक अंतःकरण समाजात असेल तर तुमच्या मनाच्या विरुद्ध एकही घटना घडणार नाही. आज आपल्या विरुद्ध, मनाच्या विरुद्ध घटना का घडतात? ईश्वराला न मानणारी लोक आहेत. वारीत का घडत नाही तो घटना? वारीत घडतात का घटना? वारीमध्ये माणसं सुरक्षित आहेत. काल परवा श्रीरामपूर मध्ये घटना घडली. गावाचं नाव आहे श्रीराम. घटना काय? हॉटेलमध्ये त्या व्यक्तीनं ऑर्डर मागितली जेवणाची, जेवण द्यायला उशीर झाला म्हणून हॉटेल मालकाच्या डोक्यात खुर्च्या घालून जिवंत मारलं. ज्याला मारलं त्याचं वय 34 वर्ष. फक्त जेवण मिळायला उशीर झाला. हॉटेल त्याच, मालक तो, आलाय हा दादागिरी. दुसऱ्या देव पाहण्याची वृत्तीच नाही. मी किती माजलेला आहे हे दाखवण्यासाठी एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त करावं, ही वृत्ती आहे. आता पोलिसांचे रट्टे खाण्या जिंदगी जाते. त्याची जाईल तर दुसऱ्याची गेली ना. आणि प्रत्येकाला जर राम आवडला महाराज, माणसं आमचे वारकरी मुंगी मारू देत नाहीत. मुंगी होय, काळजी घेतो ना आपण प्रत्येकाची. का? आपल्याला माहिती आहे ज्याचा मी भक्त आहे त्याचं हे जग आहे. आता ही दिंडी जर कृष्णदादांची उदाहरण म्हणून सांगतो. कृष्णदादांशी जर मला मैत्री ठेवायची असेल तर दिंडीतल्या वस्तूंचं नुकसान मी करणार नाही. आणि जर मी दिंडीतल्या वस्तूंचं नुकसान केलं तर मैत्रीला फाटा फुटेल ना. तसं आपलं नातं जर रामाशी आहे आणि ही सृष्टी जर रामाची आहे तर आपण कोणाचा विरोध करू? मला कोणाचा? कोण्याही जीवाचा न घडो मनस
मत्सर आपोआपच निघून जातो, त्याला निघ म्हणायची गरज नाही. मत्सर येतोच कधी, देव माझा याच्यावर चित्त नसलं की मत्सर येतो. आणि देव माझा आहे म्हटलं मत्सर निघून जातो, आपोआप निघून जातो. हातात काठी असलेला मालक आल्याबरोबर घरातली कुत्रे निघून जातात. तसं आहे, कोणाचाच मत्सर करायचा नाही. आपल्याला आयुष्य खूप कमी आहे, देव खूप मोठा आहे. आपण जर इतिहासात अवलोकन केलं ना तर एक एक जणांना हजार हजार वर्ष तप केलंय. आपण जन्मून 60-65 मध्ये तर आपल्या पुण्यतिथ्या होतात. खरंय का खोट आहे? आणि एवढ्या कमी कालावधीचं जीवन आहे, यामध्ये आपण कशाला याला असं म्हणायचं, त्याला तसं म्हणायचं. वेळ कशात घालावा, काळ सारावा चिंतनी. जमल तेवढं हरी बोला, जमल तेवढा देव आपला करा, जमल तेवढं सत्कार्य करा, साधना करा. आपल्या साधनेचा इतरांवर प्रभाव पडला. त्यामुळे आपण काय करूया, आता कृष्णदादा काय म्हणले मला, महाराज म्हणले आपली दिंडी अशी कशी होईल, कधी होईल. माऊलींच्या पुढे चालणाऱ्या दिंड्या शिस्त आहे की नाही, सगळे एकाच कपड्यात आहेत, संख्या भरपूर आहे, सगळे भजन करतायत. होईल काय नाही केले सूत्र एका चिंतिता. भगवंताचं जर चिंतन असेल तर काहीही होत. आणि आपल्याकडे माणसं साधे नाही. एवढ्या भजन करणाऱ्या महिला कोण्या गावात आहेत, क्वचित कुठेतरी. आणि जिथल्या महिला वजनदार आहेत ना तिथं काहीही करता येतात, काहीही. कारण महिलांच्या हातात पुढची पिढी आहे ना. तू आजीसोबत येतो का आजीसोबत जास्त, आजीसोबत चुकून येतो. होय, सासू आल्यानंतर ती जर चतुर असेल तर भजनाला सुनेला आणू शकते. भजनाला सुनेला आणू शकते, बरोबर आहे. सासरा भजनाला निघाला तर सून येईल का, सांगता येत नाही, येतच नाही. बर, बाप भजनाला निघाला म्हणून 25 वर्षाचा मुलगा येईल का सोबत. सुने सोबत सासू, सासू सोबत सून येते, आई सोबत मुलगी येते, 17-18 वर्षाखालची मुलं पण येतात. त्यामुळं परमार्थ वाढवण्याची जास्त ताकद महिला. प्रत्येक घरातली जर माणसं बनली, बापू देवांचं गाव आहे हा अभिमान बाळगून महाराज. आपलं गाव कोणाचं आहे, बापू देवांचं आहे, संतांचं गाव आहे. प्रत्येकानं अभिमान बाळगायचा, मजबूत अभिमान. आपा इतका अभिमान बाळगायचा की बापू देवाच्या गावात राहायचं म्हणजे नीटच राहायचं. ही जर काळजी सगळ्यांनी घेतली, गाव स्वर्ग बनेल का. प्रत्येकानं पण काळजी, आपल्याकडून काय सेवा घडते, आपल्याला भजन घडत नाही ना, नाही घडत. पण बापू देवाच्या गावाला डाग लागेल असं वागायचं नाही. बापू देवांची नवी पिढी संतांच्या गावात आणि संत नसलेल्या गावात फरक दिसला पाहिजे. आमच्या डोक्यात एकच असतं, आम्ही मोतीराम महाराज यांच्या गावातले. आमच्या गावात 7 दिवस मोतीराम महाराज राहतात. मोतीराम महाराज 7 दिवस राहणं ही काही साधी कृपा नाही.
अख्ख्या मराठवाड्याचा कायापालट ज्यांनी केला ती मूर्ती मोतीराम महाराज. तो प्रभाव हे दिसलं पाहिजे, हे मोतीराम महाराजांचं आहे म्हणून. रोकडा सावरगावच्या लोकांनी एकच लक्षात ठेवायचं, बाहेर जर माझ्याकडे बघितलं तर कोणाचं वाटलं पाहिजे? बापूदेवाचं वाटलं. मग लगेच लक्षात येतं आपण बापूदेवाचे आहेत तर कोण्या दुकानला गेलं पाहिजे? बापूदेवांना आवडेल असंच जगायचं. मग कसं, काय लिहावं, काय खावं, कसं राहावं, आपल्या डोक्यात बापूदेव. बापूदेव आपले झाले की त्यांच्या हातात देव आहे. बरोबर आहे महाराज. हे जर सगळ्यांनी ध्यानात घेतलं, आज गावोगावचे रोज 15 ते 20 हजार रुपये दारूला जातात. किती? छोट्या छोट्या गावातून किती रुपये जातात? 20,000 रुपये जर दिवसाला जातात तर महिन्याला किती जातात? 6 लाख. बरोबर नाही ना? 60,000 महिन्याला. वर्षाच्या काठी 72 लाख रुपये. किती लाख रुपये? 72 लाख रुपये दारूला जातात. वरच्या 2 लाखात सप्ताह होतो. त्याच्यात पट्टीला सगळे होतात. विनोदाचा विषय सांगतोय. सूत्र 72 लाख रुपये जर परमार्थाला खर्च झाले तर काय कमी पडेल? आपली क्षमता, आपण कमवलेलं धन चुकीच्या दिशेला गेलं तर चुकीचे परिणाम भोगावे लागतात. आज प्रत्येक कुटुंबातील 50 रुपये तंबाखूला रोज जातात. किती रुपये? 50 गुणविले 100. एका गावात कमीत कमी 100 घर आहेत. तुमच्या गावात 700 घर आहेत जवळपास. 7-5 35 लक्षात येत नाही, पण 30,000ची तंबाखू होते पर डे. एवढा परमार्थ आहे. विनोद नाही, हे वस्तुस्थिती, हे फॅक्ट आहेत. आपण देवाचे आहेत. आपल्याला कोण पाहिजे महाराज? देव पाहिजे. एवढं मोठं जर आपलं ध्येय आहे तर आपला विचारही तितका सूक्ष्म पाहिजे. देव माझा करायचा आहे ना, 50 रुपये रोज देवासाठी बाजूला कोण काढतं महाराज? आपण नाही काढत. देवाला जर आपलं धन जात नसेल तर काय होतं? वाईट उद्योग सुचतात पुढच्या पिढीला. देवाकडे जर आपलं मन नसेल ना, ज्ञानेश्वर महाराजांनी तर हरिपाठात सगळं मनाला घेतलं. मला ज्ञानदेवा ज्ञानी रामकृष्ण बनी. 24 तास ध्यानात राम आणि कृष्ण ठेवायचे. मनात चोराला येऊ द्यायचं नाही. राम मनाच्या बाहेर निघून द्यायचं नाही. राम बघितल्या बरोबर होय आधी ध्यानात येतं मर्यादा पुरुषोत्तम. आईला कसं बोलावं, बापाच्या शब्दाला किती महत्व द्यावं, राज्य सोडून देण्याची ताकद. कुटुंब सांभाळायचं म्हणलं, झोपडीत राम राहत होते. रावणासोबत युद्ध लागलं. रावण लंकेत राहत होता सोन्याच्या. आपण किती मजबूत असलं पाहिजे. आपण गरिबीत राहायचं, रोजगार करून जगायचं. पण करोडपती जरी नादाला लागला तर त्याची राख करता आली पाहिजे.
हे रामायणातून कळतं. आज आपल्या हजारो स्त्रिया बेपत्ता होतात तर पोरं घरात गपचूप बसतात. आमच्याच पोरी का गायब होतात? 4 दिवसाखाली राजस्थानची घटना आहे. 13 वर्षाची मुलगी रात्री 10 वाजता ऑटो मध्ये बसून घरी जायला निघाली. काही गोष्टी सांगता येत नाही, पण समाजात घडतंय ना, सांगितल्याशिवाय कळेल तरी कसं? त्या मुलीला त्या ऑटोवाल्यानं हॉटेलमध्ये नेऊन विकलं. 13 वर्षाच्या लेकरावर 32 लोकांनी अत्याचार केला. आपलं लक्षच नाही कुटुंबाकडे. आपला समाज शांत आहे ना, म्हणून घडतात. आपण एकटे म्हणून जगतोय ना, आपल्याला आपल्याच कुटुंबाशी देणं घेणं नाही. आपण सगळे राम भक्त म्हणून जगत नाही. शुद्ध समाजात चारित्र्य संपन्न मुलं जर जन्माला आली, अशी घटना घडते. चारित्र्य संपन्न मुली जर जन्माला आल्या तर ही पुण्यात घडली अशी घटना घडेल का? पोराला ढकलून दिलं मला कड्यावर. विसरला तया थोर झाली आणि मला सांगा, आपल्या दिंडीमध्ये प्रत्येक जण एकमेकाची काळजी घेतो. प्रत्येक जण एकमेकाची काळजी घेतो. याचं एकच कारण आहे, प्रत्येकाच्या चित्तात कुठं जायचंय? पंढरपूरला जायचं. पांडुरंग ज्याच्या ध्यानात आहे तो कोणाशीच वाईट वागू शकत नाही. पांडुरंग ज्याच्या ध्यानात नाही बाबा, तो कोणाशीच चांगलं वागत. मुंबईतली घटना आहे. 35 मजली बंगला होता बापाचा. किती? खोटं बोलत नाही. 35 मजली बंगला. मला सांगा, लेकराच्या नाही तर कोणाच्या नावावर प्रॉपर्टी करावी? काय भूताच्या नावावर करावी? बाप प्रॉपर्टी लेकाच्याच नावावर करतो ना. लेकानं गोड बोलून प्रॉपर्टी नावावर केली, नावावर प्रॉपर्टी झाली की बापाला हात. 35 मजल्याचा बाप भाड्याच्या घरात. कारण बापाच्या ध्यानात राम नाही. अहो, आम्ही शेतात झोपीत राहणारी, गोरगरीब रोजगार करणारी, पण माऊलींच्या माग येतो म्हणून 35 मजल्याचा मालक आम्हाला घरी काम करतो, पाया पडून जेवायला देतो. पुण्यातच आहे ना, आपण बघितलं. 35 मजल्याचा मालक चाव्या देऊन मोकळा होतो, जेवायलाही देतो, काही ठिकाणी तर दक्षिणा पण देतात. एवढा सुंदर समाज कधी निर्माण होतो? ध्यानात राम असते. प्रत्येकानं भक्ती केली पाहिजे. प्रत्येकाला भजन येत नसतं, पण भजन करणाऱ्यांना कुणी चवळ्या टाकतं, महाराज कुणी स्पीकर टाकतं. आता प्रवचन सुरू होणार आहे म्हणलं की माणूस गेला वरी. आम्हाला इकडे चिंता वाटू लागली. ज्यानं काम जे धरलंय त्याने ते काम करावं. आणि प्रत्येक जणाला समान पुण्य लागतं. काल ती स्वयंपाक करणारी आमची आजी म्हणू लागली, महाराज आम्हाला काहीच घडलं. आजी तसं नाही. एवढं भजन केलेल्यांच्या पोटात जर तुमची भाकर जात असेल, तुमच्या हाताची भाकर जात असेल, याच्या एवढं मोठं पुण्य नाही. तुमचा पांडुरंगच स्वयंपाक करण्यातच पांडुरंग. झेंडेवाल्याचा पांडुरंग झेंडा धरण्यातच आहे. ज्याची त्याची क्षमता. म्हणून तर देवानं, नाही तर सगळेच प्रवचनकार जर बनवले, ऐकायला कोण राहील? बरोबर आहे. तर मग पाणी बॉटल घ्यायला गेलं, मला भेटलीच नाही. एका आजीने 2 दिल्या,
लागले, एकाची अपेक्षा करू लागलो 2 मिनिट. देव आहे ना. एका दिवशी माग तहान लागली होती, पाणी बॉटल वरून टाकू लागले. मी भोळा माणूस, त्याला वर हात करू लागलो. मला सगळी माणसं पुढची संपून दुसरे गेले, तिसरे गेले, तरी मला बॉटल नाही आली. तेवढ्याच आपल्या कल्याण दादांनी बॉटल दिली, म्हणजे महाराज घ्या. जमलं. मला सांगायचं हे, प्रत्येकामध्ये वेगळी कला असते, प्रत्येकाची सेवा वेगळी, प्रत्येकाची क्षमता वेगळी, पण प्रत्येक जण सेवकच आहे. तसं भाव जरी वेगळा असेल तर देव एकच आहे. आणि देवानं डायरेक्ट सांगितलंय, आम्ही भावाचे पाहुणे फलते. आता गावामध्ये शक्तीचा कार्यक्रम ठेवला, ऐकायला येत नाही सगळे, पण वाढणाऱ्याची सेवा वाढायची असते. प्रत्येकाची वेगळी सेवा आहे. त्यामुळे कोणी कोणाला मोठं समजायचं नाही, कोणी कोणाला कमी समजायचं नाही. प्रत्येकानं आपल्या क्षमतेत जे बसतो, जे आपल्याकडून होतं ते करायचं, आणि 100% आणि एक पथ्य पाळायचं. बरं का, आपण माऊलींच्या वारीत आलो, 20-21 दिवस आपल्याला माऊली म्हणायची सवय लागली. विशेषतः मुलांना माऊलीच म्हणायचं काय, कोणाला माऊली म्हणा, ताई म्हणा, दादा म्हणा, बाबा म्हणा. नाहीतर येड्याच्या संगतीत गेल्यानंतर ते माऊलीच लाभ शिवाय येतात, सहज येतात. ती अपशब्द टाळावी. जीवन किती सुंदर बनेल. बाबा मला सांगा, पाप होईल का? माऊलीच्या सोबत आल्यानंतर 35 मजल्याचा बंगला जर आपला होतो एका मिनिटात, शेजाऱ्याचा धुरा टोकराव वाटेल का? हे बघा, दुर्गुणांना निघून जा म्हणायची गरज नाही. सद्गुण आली. मला सांगा, काही लोक चोऱ्या करतात पैशाचा. वारकरी झाल्यानंतर लक्षात येतं, राहू इथं पाया पडून मिळतात. बरोबर आहे की नाही? चोराला सापडल्यास पोटभर मारतात, वारकरी सापडल्यास दर्शन घेतात. आणि बद्ध जीव बोधाला पोहोचतात संतांच्या संगतीत. आणि देवानं सांगितलेलं आहे, पै भक्ती एकमी जाणे, तेथ सान थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे फलते. आपण सगळेजण पांडुरंगाचे पाहुणे आहोत. आणि दिनाचा सोयरा पांडुरंग, देव आपला सोयरा आहे. देव आपला धनी झाला पाहिजे. आणि चित्तात अखंड देव ठेवा. म्हणून 20 दिवस ज्ञानासोबत चालावं, ज्ञानदेवासोबत चालावं, ज्ञानदेवासारखं जगावं. आणि एवढा आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. काही चुकला असेल तर तुमचंच लेकरू आहे, क्षमा करत जावा. आमचा उद्देश एकच आहे, वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. झालेली सेवा बापूदेवांच्या, ज्ञानदेवांच्या, मोतीराम महाराजांच्या, पांडुरंगाच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम झाला. पुंडलीकवर्दी हरिभोर श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. मौलिक ज्ञानेश्वर महाराज की जय. जय श्री राम.